शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। रामवाडीत कचरा वेचक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत अहिल्यानगरच्या वतीने कचरा वेचक महिलांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला। यावेळी कचरा वेचक महिलांनी एकजुटीचा नारा देऊन सरकारने कचरा वेचकांच्या लागू करावी, शासकीय योजनांचे फायदे द्यावे आणि आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली आहे। खाजगी जागांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना जारी केल्यात। त्यानुसार अनधिकृत बांधकामांना नोटीस देताना जागा मालक, विकसक व ठेकेदार यांनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत। मुदतीत अनधिकृत बांधकामे न काढल्यास, नियमित करून न घेतल्यास सदर बांधकामे तत्काळ कारवाई करून पाडण्यात येतील। तसेच शासनाच्या आदेशानुसार जागा मालक व विकासांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे। अहिल्यानगर पुणे महामार्गावर बाजूपट्ट्या खाचणे, रोड मार्किंग नसणे, धोकादायक वळणे, दिशादर्शक फलक नसणे अशा विविध कारणांमुळे वारंवार अपघात होत आहेत। अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहेत। त्यामुळे अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी अहिल्यानगर ते पुणे महामार्गाचे मजबूतीकरण व दुरुस्तीसह नूतनीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी आमदार जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडे केली आहे। निंबळक शिवारात रविवारी सायंकाळी व्यावसायिक कुटुंबावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह 3 जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधानसभा निवडणूक प्रचारात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे। शेतमालाला योग्य हमीभाव तातडीने मिळाला पाहिजे। विविध नैसर्गिक आपत्तीने होरपळलेल्या व त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करीत जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।